हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशनात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धरमकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. सायंकाळी 4:37 दशमी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे. सायंकाळी 6:43 रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वृद्धी योग आहे. दुपारी 12:11 ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सायंकाळी 4:37 वनिज करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 3:21 विष्टी करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र वृषभ राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:19 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:10 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 17 जुलै पासून अस्तंगत होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा 26 जुलै पासून वक्री होत चाललेला आहे. मित्रांनो, हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील गोचरीच्या हिशोबाने आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल, फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभू राज्ञ प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संसारी दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे भृगु वासरे कृतिका नक्षत्रे वृत्ती योगे गरज करणे नवमी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मूळ पात दुर्तक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माणाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12:11 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी व बारसे करण्यासाठी मुहूर्त आता या मासात नाही. जावळ काढण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्वपंचांगदार संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मग मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तर मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी 6:44 पासून ते
उत्तर रात्री 3 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे, ज्याचा आपल्याला फारसा काही उपयोग होणार नाही. दिनविशेषमध्ये नवमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यामध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो सायंकाळी 6 वाजून 43 मिनिटानंतर घबाड व यमघंट योग सुरू होत आहे. घबाड योग चांगला योग आहे, शुभ योग आहे. याची प्रचिती आपण घ्यावी घबाडासारखं यश मिळण्यासाठी. यमघंट योग हा जनन शांती संबंधी अशुभ योग आहे. जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र ती कमी होत नाही. त्यासाठी आपल्याला ही जननशांती करणे गरजेचे आहे. क्षमा करा. उत्तरात्री 3 वाजून 21 मिनिटांनंतर भद्रा योगाला देखील सुरुवात होत आहे. हा भद्रा योग राहूच्या अंडर येत असल्यामुळे शक्यतो आपण महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून अ, आपल्या कामामध्ये अपयश येण्याची शक्यता फार कमी राहणार आहे. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊ ते जर बंद पडतील मग आता आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात देखील आपण महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला अपयश आपल्या कामामध्ये येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.